सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे सगळ्यात भोंदू खरात याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झालेले आहे आणि अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। तरी हे गुन्हे कशा पद्धतीने दाखल होतील हे पाहणे तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वतीने देखील अनेक गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कृष्णा चांदगुडे हे आहे। आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं यांची मागणी काय आहे, आता जो प्रकार घडलेला आजचा न्यायालयात काय सांगणार? खरं तर आज न्यायालयाने भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी दिली आहे। न्यायालयाचा आपण सन्मान करतो, परंतु त्याला अधिकच्या अधिक पोलीस कोठडी होणं गरजेचं आहे। कारण SITचा तपास करणं अजून बाकी आहे। जादूटोणा विरोधी कायद्याचे असेल तपास, नरबळीचा तपास असेल, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणारा तपास असेल, हा सगळा तपास होणं बाकी आहे। आज जरी न्यायालयाने कोठडी दिली असली तरी येणाऱ्या काळामुळे त्याला अधिक दिवस पोलीस कोठडी मिळेल अशी आमची शक्यता आहे। कारण त्याच्यावरती आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामधले 9 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत, काही जादूटोणा विरोधी कायद्याचे आहे। त्याच्यामुळे याचा तपास करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पोलीस कोठडी मिळणं अत्यंत आवश्यक आहे, की जेणेकरून ह्या बंधूच्या विरोधात अधिकाधिक गुन्हे दाखल होतील आणि त्याला सशक्त अशी शिक्षा होईल, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि अशा अनेक बंधूबाबावर वचक बसेल असं या निमित्ताने मला वाटत आहे। जैन धर्मियांबाबत काय सांगाल? जैन धर्मियांबाबत काय विषय झाला होता? हा भोंदू खरात हा जैन ऋषींना मासे खाऊ घालण्याचा प्रकार करत होता असं आम्हाला समाज माध्यमातून कळलं आहे। ही गोष्ट जर खरी असेल तर अत्यंत निंदनीय आहे। कारण शाकार करणे किंवा मांसाहार करणे हा ज्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे। घटनेने आपल्याला वैयक्तिक आचरणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। परंतु हा जो भोंदू आहे तो समुद्रामध्ये फिरत होता, तो नेव्हीवरती सफाई कामगार होता, त्याच्यामुळे त्याचा समुद्राशी आणि माशाशी संपर्क आला होता। मासे हे शाकाहारी असतात, कारण त्याच्यामध्ये रक्त नसतं, ते जलचर असतात असं तो सांगत होता आणि ते जैन लोकांना खाऊ घालत होता। आणि हे जर सत्य असेल तर जैन लोकांनी पुढे येऊन त्याच्यावर तक्रार करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होतील आणि तो याच्यातून सुटणार नाही, याची काळजी पोलिसांनी सगळ्यांनी घेतली पाहिजे। 12वी पास हा भोंदू खरात अनेकांना ठगवलेलं आहे, अनेकांची फसवणूक केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, हा नेव्ही मध्ये खरंच कामाला असेल का? खरं तर 2000 रुपये घरातून घेऊन तो फरार झाला होता आणि त्याच्यानंतर तो 12 वर्षांनी अचानक प्रगट झाला। त्याच्यामुळे लोकांना पण आश्चर्याचा धक्का बसला। याचं कारण असं होतं की तो लोकांना सांगायचा की मी कॅप्टन आहे आणि त्याची आजपर्यंत ओळख जी आहे ती कॅप्टन म्हणून झाली आहे। परंतु तो 10वी नापास असलेला माणूस आहे। त्याला अंकशास्त्राचा तो अभ्यास करत जरी होता तर लोकांचं भविष्य तो कसा सांगू शकतो असा हा प्रश्न आहे। कारण त्याला गणितामध्ये 28 मार्क पडलेले आहेत आणि त्याला 10वी मध्ये तो नापास होऊन 33% मार्क पडलेले आहेत। हा जो भोंदू होता हा नेव्हीमध्ये सफाई कामगार होता, लोडिंग अनलोडिंगची कामं करत होता। त्याच्यामुळे तो 10वी नापास असलेला माणूस दुसऱ्याचे भविष्य सांगू शकत नाही, दुसऱ्याचा करिअर गायडन्स करू शकत नाही, असं या निमित्ताने आम्हाला वाटतंय। कॅप्टन पदवी कशी काय लावली ते? तो अचानक घरातून 12 वर्ष गायब असल्यामुळे जेव्हा तो आला त्याचं राहणीमान चांगलं होतं आणि त्याच्यामुळे लोकांना तो असं सांगत होता की मी नेव्हीमध्ये कॅप्टन होतो आणि गमतीने लोक त्याला कॅप्टन म्हणायला लागले आणि त्या मजाकीमधूनच असा हा प्रकार आहे तो पुढे चालू राहिला आणि त्याचं नाव कॅप्टन असं पडलं। परंतु त्याला कॅप्टन म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे, कारण कॅप्टन हा शब्दाचा तो अपमान आहे असं या निमित्ताने आम्हाला वाटतंय। गेल्या 30 वर्षापासून हा भोंदू लोकांना ठगवत आहे आणि त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा येत आहे की 30 वर्षापासून एका संस्थेने सिन्नर येथील MIDCच्या एका व्यावसायिकाने सांगितलं आहे का अनेक गोष्टी त्याच्या सर्टिफिकेट आहे, पदव्या आहे, हे घेतलेलं आहे। मग हे सर्व खोटं आहे का? आणि एकंदरीत 2002 मध्ये त्याच्यावरती पंचवटी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे। असा खुनी, असा आरोपी 30 वर्षापासून लोकांना फसवतो। काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? हे सर्व एक आश्चर्यकारक आहे का? खरं तर भोंदू खरातचा उजवा जो हात आहे तो औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आहे। त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये अनेक दावे केलेले आहेत। ते दावे खोटे आहेत, अवैज्ञानिक आहेत, त्याच्यामध्ये चमत्काराचे दावे केलेले आहेत आणि ते झाल्यानंतर काहीतरी खोटं सांगून ते केलेलं आहे। खरं तर या माणसाला त्याचा जो राईट हँड होता त्याला ट्रस्टीला त्या आपल्या गुरुची मर्जी सांभाळायची होती, अधिकाधिक जवळ जायचं होतं, त्याचं गुणगान गायचं होतं आणि हे सगळं अनेक पंथामध्ये केलं जातं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा या भोंदूपासून लोकांनी दूर राहावा आणि अशा लोकांच्या संगतीत जाऊ नये असं मला वाटतंय। नक्कीच यानंतर तुम्ही काही गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार का? तुमच्या वतीने काही गुन्हे दाखल करणार? खरं तर SITने हेल्पलाईन नंबर जारी केलेले आहेत
त्याच्यामुळे त्यांच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करावा असं आम्हाला वाटत नाही. परंतु आमच्याकडे जी पण माहिती येईल किंवा येत आहेत ती आम्ही पोलीस प्रशासनाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि कोणाची जर तक्रार असेल तर SITच्या नंबरशी संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावं असं आव्हान या निमित्ताने आम्ही करत आहोत. आपण बघू शकता बंधू खरात यांनी अनेक तर्क वितर्क लढवत अनेकांचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता या खरातांच्या विरोधात कोर्टामध्ये तसेच अनेक युक्तिवाद झाले, तसेच SITच्या वतीने अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून असेल तसे प्रत्यक्ष असेल तरी हा सर्व प्रकार नवीन नवीन रोज बघावयास मिळत आहे. कॅप्टन खरात हा बंधू खरात याच्या बाबत अनेक प्रकार दररोज समोर येत आहे. तरी यापुढे काय होतं हे पाहणे तितकेच महत्त्वाचं आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.